हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा गेंगर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर सकाळची सुरुवात झालेली स्वामींच्या गाण्यांनी. मग रोज लावते मी, पण काव्याचं मध्ये मध्ये असतं की तिचं आवडीचं गाणं लावायचं, नाहीतर मग रिमोट फेकणार काय फेकणार असं चाललेलं असतं तिचं. मग असं सकाळी मग दागिन्यातल्या जातात, मग ते सकाळी लवकर आलेलं. मग रोज ते चहा बनवतात, मग चहा प्यायचं, मग सकाळची सुरुवात होते लवकर. मग ते काही झोपतच नाही, दुपारी डायरेक्ट झोपतात जेवण वगैरे. मग सकाळ सकाळी आलं का चहा तेच बनवतात आणि मला पण उठवतात, चहा पे लवकर उठा लवकर म्हणून असं. मग काव्याची माझी आंघोळ झालेली, पण घरातली साफसफाई करायची बाकी होती. काव्याचे पप्पा गेलेले टी व्ही रिपेअर करायला, तोपर्यंत म्हटलं सगळं काम उरकून घ्यायचं. नंतर ते आले का मग काय काम सुचत नाही, त्यांच्याच मागं दंगा करत बसायला लागतं आहे मग आम्हाला. मग त्याच्यानंतर घरातली साफसफाई चालू होती माझी, तोपर्यंत काव्याचा सगळा पसारा काढायचा चाललेला एक एक एक. मला देवपूजा पण करायची होती आज. म्हणजे मी रोज करत नाही, कधीतरी म्हणजे 2-3 दिवसातून एकदा करते. रोज मी एवढ्या लवकर कधी उठत नाही खरं तर. मग त्याच्यानंतर आमची काव्याचे पप्पा आल्यानंतर मग ते बोलले आवर लवकर, मला भूक लागले. मग त्यांना पण जायचं होतं. व्हिडिओ तर यायचं नाही, तुला बनवायचं असेल तर बनव व्हिडिओ, पण तू मला व्हिडिओ घेऊ नको असं त्यांचं म्हणणं असतं. नंतर काव्याची मस्ती बघा दिवसभर चाललेली असते. दिवसभर तिला टेबलावरती चढून काय ना काय धिंगाणा घालायचं असतोच. मग त्याच्यानंतर मग काव्याला टिकली पावडर नव्हती केली, फक्त आंघोळ घालून सोडलेलं तसंच नाश्ता वगैरे करून. मग तिला टिकली लावायची होती, तर तिचं चाललं. त्याच्यानंतर मी माझंसुद्धा आवरून घेतलं, पटकन पसारा आवरला आणि घरातली साफसफाई पण केली. आणि काव्याचं बघा चाललेलं मध्ये मध्ये मोबाईलच्या, आणि माझं पण मी आवरून घेतलं. तिच्यासोबत थोडा वेळ खेळून घेतलं. मग त्याच्यानंतर मग भाजी आणायला गेलेली मी. भाजी आणायचं पहिलं मग साफसफाई केलेली. घर असं असतं काव्या काय 10-15 मिनटं पण घर नीट ठेवत नाही, सगळा पसारा राडा करून टाकते. घरात एक ना एक अशी वस्तू अजिबात काय वरती ठेवत नाही. त्याच्यानंतर मला देवपूजा करायची होती. तिला म्हणलं तू टेबलवरती बस, बाहेर नको खेळत बसू. बाहेर गेली का मला खूप लक्ष ठेवायला लागतं त्याच्यावर. मग त्याच्यानंतर मग देव वगैरे खाली घेतले, पण तिला काय वरती बसायचं नव्हतं. तिचं म्हणणं होतं मला खाली सोड, मला खाली खेळू दे. पण मला व्हिडिओ बनवायचा होता, पण ती खाली बाहेर मातीत वगैरे खेळत बसती, माती गॅलरीतून बाहेर फेकत बसती. त्याच्यामुळं मला तिला काहीच तर दाखवून नादी लागून बसवायचं होतं बरं कसं तरी. मग तिला देवाचं स्वामी समर्थाचं ते झाड आहे ना वटवृक्ष, ते खूप आवडतं. मग तिला दाखवलं, मग बसली थोडा वेळ पण बसल्यासारखं केलं, लगेच गेली पळून. त्याच्यानंतर मी पण माझं आवरायला घेतलं, देवपूजा वगैरे करायला घेतलेली. त्याच्यानंतर मला जेवण पण बनवायचं होतं. आणि 2-3 दिवस झाले आमच्या इकडं पाणी झालेलं नाही. असं म्हटलं आज रामनवमी तर देवपूजा तर करावीच लागणार आहे. रोज एवढी मी करत नाही, कधीतरीच करते. तरी ते बघा माझी तयारी चालू आहे देवपूजेची. आमच्याकडे देव जास्त नाही, थोडेफारच आहेत, एक असंच आहे, जास्त नाही मी ठेवलेलं. आमच्या गावाला माझ्या सासूच्या घरी आहेत देव. मी गावाला गेल्यानंतर त्याचा मी व्हिडिओ बनवणार आहे. तुम्ही ते कंटिन्यू करा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करत जावा, सबस्क्राईब करा. आणि देवपूजा वगैरे करायची चाललेली माझी, ती बॉक्स वगैरे साफसफाई करायची चाललेला. तर तुमच्या तिकडं काय असतं रामनवमीला? आमच्या इकडं डेकोरेशन वगैरे मस्त केलेलं असतं. आज संध्याकाळी जमतं का नाही काय माहिती, काव्याचे पप्पा ते कामाला जातात त्यामुळं काय माहिती नाही मला. पण पाठच्या वेळेस मस्त केलेलं, त्याचा फोटो मी ॲड करेन. आणि शॉर्ट व्हिडिओ पण मला टाकायचा आहे, तो पण तुम्ही बघा. काव्याचं बघा कसं चाललं आहे. त्याला म्हटलं देवबाप्पा करायचा आहे, टिकली लावायची. मग ते आली लगेच. तिला लय आवडतं हळदी कुंकू लावायला. मग अशी छोटी सिंपल अशी देवपूजा वगैरे केली. आणि 2-3 दिवस झालं पाणी नव्हतं आलं, त्यामुळे म्हणजे बाटल्या सगळ्या बाहेर पडलेल्या पाण्याच्या. दूध वगैरे तापवून ठेवलेलं, भांडी घासायची होती, पण टेन्शन आलेलं पाणी येते का नाही. पण शेवटी त्या दादाने सांगितलं पाणी आले, पाणी भरून घ्या. आणि पाणी पटापटा भरण्याच्या रात्री मी काव्याला रोज पाणी भरायला सांगते ना. मग आज काही काव्या नव्हती भरणार, कारण की ती लई टाईमपास करते, मग खेळत बसते पाण्यात. मग तिला राहू दे म्हटलं, मीच पाणी पटापटा भरून घेते, का तर मला दुसरी पण कामं करून घ्यायची होती, पाणी भरायचं होतं भरपूर. मग ते सगळं पाण्याचं तिचं काम आज मला लागलेलं असं. मग त्याच्यानंतर मी भाजी आणली घरी,
भाजी बनवायची होती, काव्याच्या पप्पाला जेवण बनवायचं होतं. मग काव्याला मी सांगितलेलं चाकू घेऊन ये. मग तिला मी आताच एक छोटी छोटी गोष्ट सांगते काय काय घेऊन यासाठी. मग तिला मी सांगत होते चॉपर घेऊन ये, पण तिला काय एवढं समजलं नाही. आणि खायचं म्हटलं तर मी तिला खायला आणलेलं, पण मीच खात बसली असं आहे माझं. तिला हे असलं काय कधी कधी आवडतं, कधी कधी ते आवडीचं नसलं का मग काहीच खात नाही, ते आवडीचं पाहिजे. मग ती खात नव्हती, मग मीच खायला बसली. मग तिचं बघा, तिचं प्रत्येक गोष्टीत भाजी कापून देणार, चपाती बनवायला चपाती लाटायला पाहिजेला आहे. आणि आम्ही दोघीच असल्या एवढं काय नसतं, पण काव्याचे पप्पा घरी असले ना खूप मजा येते भारी. जेवल्यासारखं पण वाटतं. आणि त्यांनी मस्त ज्यूस बनवलेला कलिंगडाचा, मग तो पण पिला.